आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे मधुसूदन, हे बोलणं तर खूप सोपं आहे की तू मनावर नियंत्रण मिळव, मनाचा स्वामी बनून जा. परंतु हेच तर सर्वात दुष्कर कार्य आहे. हे केशव, मन तर वायूप्रमाणे चंचल आहे. ज्या प्रकारे वाहणाऱ्या वाऱ्यावर नियंत्रण मिळवणं असंभव आहे, त्याच प्रकारे या चंचल मनाला स्वतःच्या हातात ठेवणं अति दुष्कर काम आहे. हे अर्जुना, तुझं हे बोलणं सत्यच आहे की मन अति चंचल आहे. त्याला स्वतःच्या नियंत्रणात ठेवणं अति अवघड आहे. अवघड नाही जनार्दन, असंभव आहे. नाही अर्जुना, अवघड अवश्य आहे, परंतु असंभव नाहीये. तुझं म्हणणं आहे की मनाला नियंत्रणात ठेवण्याचा एखादा उपाय, एखादं साधन सुद्धा आहे. नक्कीच आहे. काय आहे तो उपाय? असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अर्थात मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यावर 2 तलवारींनी प्रहार करावा लागतो. एक तलवार अभ्यासाची आहे आणि दुसरी तलवार आहे वैराग्याची. अभ्यास आणि वैराग्य? हो, अभ्यास आणि वैराग्य. असं बघ अर्जुना, अभ्यासाचा अर्थ आहे निरंतर अभ्यास. मनाला एका कामावर केंद्रित करा. ते तिथून पळून जाईल, त्याला पकडून आणा. ते परत पळून जाईल, त्याला पुन्हा पकडून आणा. असं वारंवार करावं लागेल. जसं घोड्याचं नवजात पिल्लू एका क्षणासाठी देखील स्थिर उभं राहत नाही, क्षणाक्षणाला इकडे तिकडे पळत राहतं. तसंच अगदी मन देखील क्षणाक्षणाला इथे तिथे उड्या मारत राहतं. एखाद्या चंचल घोड्यासारखं मन सुद्धा अतिशय चंचल असतं. आणि अशा चंचल मनाला ताब्यात ठेवणं तितकंच कठीण आहे जितकं एखाद्या मुजोर घोड्याला ताब्यात ठेवणं. अशा घोड्याला ताब्यात ठेवण्यासाठी घोडेस्वार जितका जोर लावतो, घोडा तितकाच विरोध करत राहतो आणि वारंवार घोडेस्वारालाच खाली पाडत राहतो. परंतु जर घोडेस्वाराचा दृढ संकल्प असेल तर सरते शेवटी तो त्या उन्मत्त घोड्यावर स्वार होतोच होतो. बास, मग तोच घोडा घोडेस्वाराच्या इशाऱ्यावर चालतो. त्याच प्रकारे मनाला देखील नियंत्रणाच्या दोरीने बांधून वारंवार त्याच्या मार्गावर आणावं लागतं. तरच अखेरीस ते त्याच्या स्वामींचं म्हणणं ऐकायला तयार होतं. यालाच म्हणतात अभ्यासाची तलवार चालवणं. हे अर्जुना, म्हणूनच तू ना नात्यांचा मोह केला पाहिजेस, ना नाती तुटल्याचा तू शोक केला पाहिजेस. हेच सांख्य योगाचं तत्वज्ञान आहे की मनुष्याने एखाद्या संन्याशासारखा विचार केला पाहिजे की हे सर्व नाते संबंध मोह उत्पन्न करत असतात आणि मोह या नात्यांना इतका घट्ट पकडून ठेवतो जसा एखादा लोभी पुरुष नदीत बुडत असताना देखील धनाची थैली सोडत नाही. आणि अखेरीस त्या थैलीच्या वजनाने स्वतः देखील बुडून जातो. म्हणूनच तुझ्या मनाला संन्यासी बनव आणि या मोहाच्या बंधनाला सोडून दे आणि या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर की या क्षणी तुझं कर्तव्य काय आहे, तुझा धर्म काय आहे आणि त्यानुसारच कर्म कर. हे केशव, एका बाजूला तू संन्यासाबद्दल बोलतोयस, संन्याशासारखं सर्व नात्या गोतांचे बंध तोडायला सांगतो आहेस, आणि दुसऱ्या बाजूला मला कर्म करायला सांगतोयस. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. तुला ठाऊक आहे
की मनुष्य जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्या कामाचं विशिष्ट कारण असतं. कुणीतरी प्रेरक असतो ज्याच्या प्रेरणेने मनुष्य कर्म करत असतो. एखादी भावना तरी नक्कीच असते ज्या भावनेच्या पूर्ततेसाठी मनुष्य चांगलं वा वाईट काहीतरी कर्म करत असतो. अर्थात कर्माच्या मुळाशी एखादी भावना असतेच आणि भावनेच्या मुळाशी कोणतं ना कोणतं नातं असतंच. कारण कुठल्या ना कुठल्या नात्याच्या मुळाशीच तर भावनेचा उगम होत असतो. त्यामुळे जर मनुष्य सर्व नाती तोडून टाकेल, त्याच्या भावनांचा त्याग करेल, तर मग तो कर्म तरी कोणासाठी करेल? त्याच्या धर्मासाठी. धर्मासाठी? हो, त्याच्या धर्मासाठी. अर्थात धर्मासाठी भावनेची आवश्यकता नसते का? नाही, धर्मासाठी भावनेची नाही, तर स्वतःच्या कर्तव्य ज्ञानाची आवश्यकता आहे. वाह प्रभू वाह. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यावर 2 तलवारींनी प्रहार करावा लागतो. एक तलवार अभ्यासाची आहे आणि दुसरी तलवार आहे वैराग्याची. अभ्यास आणि वैराग्य? हो, अभ्यास आणि वैराग्य. असं बघ अर्जुना, अभ्यासाचा अर्थ आहे निरंतर अभ्यास. मनाला एका कामावर केंद्रित करा. ते तिथून पळून जाईल, त्याला पकडून आणा. ते परत पळून जाईल, त्याला पुन्हा पकडून आणा. असं वारंवार करावं लागेल. जर अभ्यासाच्या तलवारीनेच मन योग्य मार्गावर येईल, तर मग दुसऱ्या वैराग्याच्या तलवारीची काय आवश्यकता आहे? तिची आवश्यकता अशासाठी आहे की एकदा का योग्य मार्गावर आल्यानंतर मन परत चुकीच्या मार्गाने जाऊ नये. कारण अयोग्य मार्गावर इंद्रियांच्या इच्छा त्याला सदैव आकर्षित करत राहतील. मिथ्या, भोग, विलास आणि कामवासनेची तृष्णा त्याला पुन्हा त्याच्याकडे आकर्षित करू शकते. म्हणूनच मनाला हे समजणं गरजेचं आहे की ते सर्व विषय भोग मिथ्या आहेत, असार आहेत, योग मायेने उत्पन्न होणारे मोहाचे भ्रम आहेत. मनाला जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा त्याला इच्छांचा मोह नाही उरणार. उलट त्याला वैराग्य प्राप्त होईल. आणि हेच वैराग्याच्या तलवारीचं काम आहे की तिने इच्छांच्या मोहाला कापून मनाला संन्यासी बनवायचं असतं. मित्र 4 दिवस रडतो, भाऊ 10 दिवस रडतो, पत्नी त्याहून अधिक दिवस रडते, माता सगळ्यात जास्त काळ शोक करते. परंतु सर्वांचे अश्रू हळूहळू सुकत जातात आणि त्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा नव्या नव्या स्वप्नांची झलक दिसू लागते. हे अर्जुना, तू सांगू शकतोस की मागल्या जन्मात तुझ्या कोणत्या नातेवाईकाने तुझ्यासाठी किती विलाप केला होता? नाही केशव, हे मी कसं सांगू शकेन? मला तर हे देखील आठवत नाही की ते कोण होते. बास, ज्या प्रकारे तू तुझा मागला जन्म विसरून गेला आहेस त्याच प्रकारे तू तुझ्या या जन्माला देखील विसरून जाशील. या जन्मातल्या नात्यांचा अर्थ तुझ्या येणाऱ्या जन्मांमध्ये नावाला देखील नसेल. आज अभिमन्यूला तू तुझा पुत्र समजतोयस. शक्य आहे मागल्या जन्मात कदाचित तो तुझा पिताही असेल किंवा येणाऱ्या जन्मामध्ये तुझा महाशत्रू बनून येईल. आज तू ज्यांना तुझे नातेवाईक मानतो आहेस, ज्यांना आदरणीय समजतो आहेस आणि याच कारणाने त्यांची हत्या करण्यास कचरतोयस, शक्यता आहे त्यांच्यापैकी कुणी तुझ्या मागल्या जन्मात तुझी हत्या केली असेल.
किंवा तूच पुढच्या जन्मात त्यांची हत्या करशील? हे अर्जुना, ही नाती या शरीराने जन्म घेतला म्हणून तयार झाली आणि शरीर मृत्यू पावताच नष्ट होतील. म्हणूनच या नातेसंबंधांच्या चक्रव्यूहातून बाहेर ये. आत्मा अमर आहे, हे अमर सत्य ओळख. नाती तर बदलत राहतात. हे मधुसूदन, तू म्हणतोयस की सर्वव्यापी परमात्म्याला शरण जा, पण त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे? मला ते तुझं स्वरूप सांग, ज्याची मी पूजा करू शकेन. कारण जगात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात. मग ते पाप आहे का? नाही अर्जुना, पूजा कधीही पाप असू शकत नाही. आणि जे प्राणी वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात ते पण वास्तवात माझीच पूजा करतात. कारण या विश्वाच्या कणाकणात मीच सामावलो आहे. ज्ञानी लोक त्यांच्या ज्ञानचक्षूंनी मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्राण्यात बघू शकतात. एका विद्वान ब्राह्मणातही मी आहे आणि एका चांडाळामध्येही मीच आहे. गायीमध्येही मी आहे आणि एखाद्या श्वानातही मीच आहे. एका हत्तीमध्ये मी आहे आणि मुंगीमध्येही मीच. हे पार्था, म्हणून जेव्हा आपापल्या श्रद्धेप्रमाणे व्यक्ती कुठल्याही रूपामध्ये जेव्हा कोणाची पूजा करतात ते माझीच पूजा करत असतात. म्हणून जो कोणी सकामी पुरुष ज्या ज्या देवतेच्या मूर्तीची श्रद्धेने पूजा करतात, मी त्या त्या भक्ताची त्या त्या देवतेबद्दल असलेल्या श्रद्धेला सफल करतो. अशा प्रकारे खूप जन्म घेतल्यानंतर त्याला जेव्हा हे ज्ञात होतं की या साऱ्या विश्वात या वासुदेवाशिवाय अजून काहीच नाहीये, तेव्हा असा ज्ञानी महात्मा शेवटी मलाच येऊन मिळतो. परंतु हे अर्जुना, असा महात्मा अति दुर्लभ आहे. परंतु हे केशवा, व्यक्ती तुला सोडून वेगवेगळ्या देवतांची पूजा का करतात? हे अर्जुना, मी तुला आधीच सांगितलं आहे की या त्रिगुणात्मक सृष्टीत व्यक्तीची कर्म, त्यांची वृत्ती आणि त्यांची श्रद्धा ही त्रिगुणात्मक असते. म्हणूनच आपापल्या श्रद्धेनुसार सत्व गुणांचे लोक देवतांची पूजा करतात, रजोगुणांचे लोक यक्ष गंधर्व यांची पूजा करतात आणि तमोगुणाच्या व्यक्ती भूतप्रेतांची पूजा करतात. हे बघ अर्जुना, देवतांना पूजणारे देवतांमध्ये सामावतात आणि मृत्यूनंतर आपल्या कर्मांप्रमाणे काही काळ स्वर्गात निवास करतात. पितरांना पूजणारे पितरांमध्ये सामावतात आणि पितृलोकात जातात. आणि भूत प्रेतांना पूजणारे भूतांमध्ये सामावतात. आणि नवीन जन्म त्यांना भूत प्रेत यांच्या योनीत मिळतो.